नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बताशाची रेसिपी पाहणार आहोत. दिवाळीत पूजेसाठी आपण बताशाचा प्रसाद म्हणून उपयोग करतो आणि दिवाळीच्या फराळाची सुरुवाती काहीतरी गोडाने व्हावी म्हणून तुमच्यासाठी ही रेसिपी मी घेऊन आलेली आहे. बताशाची रेसिपी अगदी सोपी आहे. अगदी एकाच इन्ग्रेडियंटपासून ही रेसिपी तयार होते. तुम्हाला देखील ती करायला आवडेल. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 3 वाटी साखर घेतलेली आहे. साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात. इथे मी अर्धा वाटी साखर ही मिक्सरमध्ये वाटून घेत आहे आणि त्याची पिठी साखर करून घेत आहे. पिठी साखर ही मिक्सरच्या चटणीच्या भांड्यात करावी म्हणजे ती छान बारीक होते. केलेली पिठी साखर ही मी एका परातीमध्ये चाळणीच्या साहाय्याने सगळीकडे पसरवून घेत आहे. पहा, अशा प्रकारे आपल्याला सगळीकडे पिठी साखर ही पसरवून घ्यायची आहे. पिठी साखर आपली पसरवून झालेली आहे. आता पुढची कृती करून घेऊयात. गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये 1 वाटी साखर टाकलेली आहे आणि साखर बुडेल इतपत यामध्ये पाणी टाकून घ्यायचे आहे, म्हणजे अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचे आहे. साखर आपली पूर्णपणे विरघळेल तितपत आपल्याला हे मिश्रण हलवत राहायचे आहे. पाण्याचे प्रमाण हे कमी असल्यामुळे ही क्रिया पटकन होते. पाण्यात साखर ही पूर्णपणे विरघळलेली आहे. आता साखरेमध्ये जी मळी असते ती निघून जाण्यासाठी त्यामध्ये 2 चम्मच दूध टाकून घेतलेले आहे. अगदी मिनिटभरातच साखरेमधली मळी ही साईडला येते. पहा, कढईच्या कडेला सगळी मळी ही जमा झालेली आहे. आता चमच्याच्या साहाय्याने ती काढून घेते. आपल्याला साखरेचा अतिशय घट्ट पाक करायचा आहे, म्हणजे 2 तारीपेक्षा हा जास्त घट्ट पाक होणार आहे. त्यासाठी आपल्याला साखर ही सारखी हलवत राहायची आहे. एका वाटीत आपण पाक घेऊन चेक करूयात. पहा, पाकाची छान गोळी तयार होती आहे, म्हणजे पाक आपला हा तयार आहे. कढईच्या बाजूने अशी पांढरी पांढरी किनार तयार होते. यावरून देखील आपल्याला समजते की आपला हा पाक हा तयार झालेला आहे. आता एका वाटीमध्ये अर्धा चम्मच पाणी घेऊन त्यामध्ये 1/4 टीस्पून खाण्याचा सोडा मिक्स करून घेतलेला आहे आणि हा सोडा आता केलेल्या पाकामध्ये टाकून घेत आहे. लक्षात ठेवा, गॅस आपल्याला इथे अतिशय स्लो ठेवायचा आहे, नाहीतर पाक लगेच हा कडक व्हायला सुरुवात होईल. खाण्याचा सोडा टाकल्याबरोबर आपल्याला पाक हा पटापट हलवून घ्यायचा आहे. पाकात आपण आधी दूध टाकल्यामुळे आपल्या पाकाचा रंग हा थोडा बदललेला आहे. पाकात सोडा टाकल्यानंतर पाकाला छान फेस येतो. फेस आल्याबरोबर आपल्याला त्याचे बत्ताशासाठी छोटे छोटे ड्रॉप टाकून घ्यायचे आहे. गॅस बंद करून ही कृती आपल्याला अतिशय फास्ट करायची आहे. अगदी 1 मिनिटाच्या आतच आपले ड्रॉप्स हे टाकून झाले पाहिजेत, कारण लगेचच आपला पाक हा कडक व्हायला लागतो. अतिशय सोपी पद्धत आहे. अगदी बताशे टाकून झाल्यानंतर मिनिटभरातच ते तयार होतात. खूपच हलके फुलके आणि जाळीदार असे हे आपले बताशे घरच्या घरी तयार होतात. पहा, एका वाटी साखरेचे बत्ताशे तयार करून झाले आहे. आता पुन्हा दुसऱ्या वाटी साखरेचे बत्ताशे मी तयार करून घेत आहे. आता हे मी कलरमध्ये तयार करून घेत आहे. आधी केलेल्या बताशाचा कडक राहिलेला पाक ह्या बताशाच्या पाकामध्ये टाकून घेते, म्हणजे पुन्हा त्याचे आपल्याला बताशे तयार करता येतील. बताशाचा पाक हा कडक झाल्यानंतर त्यामध्ये थोडेसे पाणी टाकून पुन्हा त्याला पातळ करून त्याचे बताशे करून घ्यायचे. पाकात खाण्याचा सोडा टाकल्यानंतर पाकाला छान फेस आल्यानंतरच आपल्याला बताशे टाकायचे आहे. तेव्हाच ते छान जाळीदार होतात, नाहीतर चपटे होतात. पहा, आपले बताशे हे तयार झालेले आहे. परातीत पिठी साखर पसरवल्यामुळे त्यामध्ये बताशा हा अजिबातच चिटकत नाही. तो अगदी वरच्यावर निघून येतो. पहा, आपला बतासा कसा तयार झालेला आहे, अगदी जाळीदार. तुम्हाला तो तोडून दाखवते. आतून पण बघा त्याची जाळी किती सुरेख झालेली आहे.
कलरचे पण बताशे पहा, फारच छान झालेले आहे. अतिशय साधी सोपी रेसिपी आहेत. आपल्याला पाहिजे त्या कलरचे बताशे आपण घरच्या घरी अगदी तयार करू शकतो. पहा, मस्त छान असे पांढरी शुभ्र जाळीदार बताशे तयार झालेले आहे. अगदी हलके फुलके असे बताशे तयार झालेले आहे. पहा किती छान हे बतासे दिसत आहे. अगदी वरतून सुद्धा ते चमकत आहेत. अशी ही बताशाची रेसिपी नक्कीच करून पहा, तुम्हाला फारच आवडेल. आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.